तरी बाद या अगोदर आपण सत्रामध्ये राजकिरण कोळी सरांचा आपण आवाज ऐकलात आणि पहिल्या मॅच मध्ये किरण पाटील यांची बॅट बोलली आणि त्यांच्या बॅट मधून 50 धावा होताना आपण पाहिल्यात आणि त्यांच्याकरता येणार पॅनेलचे बॉस निरजी राणावत सरांच्या वतीनं 1000चा कॅश प्राइज देखील देण्यात आला. गौरी स्पोर्ट 40+ मास्टर ओलबे साहेब चषक 2026 आपण एक नामांकित स्पर्धा पाहतोय आणि वाढदिवसानिमित्त ही स्पर्धेचं आयोजन करण्यात आले अशी मंचावर आपण साहेब देखील पाहू शकता. आणि आजच्या रात्रीतील आपण दुसरा सामन्याकडे वळतोय. कोमोडभुजे आणि त्यांच्या विरुद्ध तरगर. पहिल्यांदा टॉस जिंकून कोमोडभुजे संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले तरगर टीमला. 4 ची मॅच आहे. चला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकायचे आहेत. लक्ष असू द्या 40+. आणि 12च्या अगोदरच मॅच सुरू करायचे आहेत, त्यामुळं विनंती आहे तुम्हाला वेळेचं भान ठेवा. चला ओपनिंग प्लेयर्स म्हणजे त्याच्यात दाखल बा तरगर टीम. लक्ष असू द्या, आज आपल्या 7 मॅचेस खेळवायच्या आहेत आणि एक महत्वाची सूचना ती म्हणजे 12च्या आतमध्ये आपल्याला स्पर्धा संपवायची आहे. ओपनिंग प्लेयर्स त्याच्यात दाखल झाले तर मेघनाथ आणि त्यांच्यासोबत राहुल यांना आपण पाहू शकतो. गोलंदाजी ट्रॅकवर ज्ञानेश्वर कोहली एक नामांकित गोलंदाज. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन लॉपरेट करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये या चेंडू निघून चालला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत्या. सिंगल्सना अकाउंट ओपन केले तरगर संघानं, त्यामुळे दोन्ही संघ विस्फोटक आहेत. कोमोडभुजे संघाचा जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये देखील चांगली कामगिरी या संघाची पाहायला मिळाली होती आणि हा संघ तेवढ्या ताकदीचा आहे. यावेळेचा बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर हिट करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. पडा चांगली गोलंदाजी टप्प्यावर करत असताना आपण ज्ञानेश्वर कोहली यांना पाहू शकतो. डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि एक चांगली खरं गोलंदाजी आजच्या रात्रीमध्ये सध्या कोमोडभुजे संघ करतोय. लावले अपेल यष्ट्यांच्या मधी सापडलेत आणि इथून मात्र पहिला हात लागलाय तरघर टीमला. महत्वाचा खेळाडू राहुल भोपलाय न फोडता मैदानाच्या बाहेर. काय गोलंदाजी राहिला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता यष्ट्यांच्या अगदी मधोमध सापडलाय खेळाडू आणि अगदी योग्य तो डिसिजन देत असताना आपण येणार पॅनलला यांना पाहू शकता. निरजी राणावत सर आणि त्यांच्या माध्यमातून अगदी योग्य तो डिसिजन आला. त्यामुळं महत्वाचा खेळाडू राहुल जो सलामीला आला होता आणि तो अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. चला रेडी राहा खेळाडू. जगदीश मात्रे आलेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावर. थोडस आपण फास्ट क्रिकेट खेळायचं आजच्या रात्रीमध्ये, त्यामुळे थोडं स्पीडअप करा दोन्ही टीम आणि कॉपरेट करा खेळणारे सर्व संघ. जगदीश मात्रे आलेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल बॅकफुटला जाऊन लप करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निघून चालला. सीमारेषा पलीकडं पलटवार केलाय. आलेल्या स्वागत केले जगदीश मात्रे यांनी आणि त्यांच्या बॅटमधून आलेला हा या मॅच मधील पहिला चौकार. पहिलाच बॉल खेळत असताना आपण जगदीश मात्रे यांना पाहिलं आणि पहिल्याच बॉलवर चेंडूला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं, जिथे मिळायला गेला धावा 4 आणि
4 धावेनिशी अकाउंट स्वतःचं ओपन केलंय, संघाला नेऊन ठेवलंय 5च्या घरात. सध्या आपण स्पर्धा पाहतोय गौरी स्पोर्ट 40+ मास्टर उलवे, एक नामांकित स्पर्धा साहेबचे सहकार्य. या स्पर्धेमध्ये खेळत असताना आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना हलक्या तरी खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक फंबल पाहायला मिळतात. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जातंय. क्विक लगेच दुसरी धावेतून कंप्लीट केली गेली आणि 2 धावेनिशी आता धावपटला धावा लागले गेले, त्या 7 धावा पाहायला मिळतात. गुलाबी थंडी जाणवते, पण 40+ खेळ खेळाडूंकडे दीर्घ अनुभव आणि नेहमीच त्यांचा चांगला खेळ पाहायला मिळाला. यावेळचा बॉल आक्रमण केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडं. जगदीश मात्रे यांच्या बॅट मधून आलेला मिड विकेटच्या डोक्यावरून हा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागले गेले, त्या 1 बाद 13 धावा. विस्फोटक सुरुवात केली जगदीश मात्रे यांनी आणि आल्या आल्या त्यांच्या बॅटमधून चौकार, एक षटकार पाहायला मिळाला. आणि पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्टा धावा लागले गेले, त्या 1 बाद 13 धावा. तर लक्ष असू द्या, कोंढूची टीम 5 मिनिटांमध्ये पहिले षटक टाकून झाला आणि आणखीन तुमच्याकडे 10 मिनिटं आहेत, त्यामुळे वेळेमध्ये आपल्याला षटक टाकायचे आहेत. अशोकजी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अशोकजी भुईरेचा पहिलाच बॉल पुढे जाऊन खेळायचा होता. बॅटला ब्रश करून यष्टकच्या हातामध्ये चेंडू गेला होता, पण हातातून झेल निसटला, त्यामुळे जीवनदान मिळाले मेघनाथ यांना. पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट बाल बाल बचावलेत ते म्हणजे बॅटिंग करत असताना मेघनाथ यांना आपण पाहिलं. पुढे आले, चांगला फटका सजवला व्ही शेप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय, पण थोडीशी इंजुरी जरूर जाणवते. एकमेकाला धडकलेत क्षेत्ररक्षक. थोडस पाणी घेऊन जाते ते. चला, जास्त काही झालं नाहीये. खेळाडू आपण आता थोडस दूर व्हा आणि मॅच आपण स्टार्ट करणार आहोत. चला, जे प्रेक्षक गेलेत, आपले आयोजन कमिटी
आपण आता खेळाडूंनी थोडस मैदान खाली करा. आपण मॅचला सुरुवात करतोय. आणि पुढील सामना नावे खाडी आणि त्याच्या विरुद्ध नावा. दोन्ही टीमची कॅप्टन आपण आला असेल तर पहिली इनिंगच्या संपण्या अगोदर आपली उपस्थिती दर्शवा. नावे खाडी आणि त्याच्या विरुद्ध नावा दोन्ही टीमचे कॅप्टन. या चेंडूवर धाबा किती आहे? 3. बाउंड्री सेफ आहे, त्यामुळं या चेंडूवर फक्त 3 धावा मिळतील. चल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या कुंभोडची टीम. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. सिमरन आर्टचे ओनर महेश शेट, आपण कृपया करून व्यासपीठावरती या. चल लवकर आपण चालू करा मॅच. जास्त दुखापतग्रस्त नाहीयेत खेळाडू, त्यामुळे आपण मॅचला सुरुवात करतोय. आपण पुन्हा एकदा मागील चेंडूवर 3 धावा आल्या आणि 16 धावा आपल्याला लागले गेल्यात. यावेळचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये खेळून काढलाय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक वेगाने धावलेत. इथून सिंगल डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि या चेंडूवर मिळत जातील त्या 2 धावा. 2 धावेनिशी धावपटा धावा लागले गेले, त्या 18 धावा पाहायला मिळतात. संध्याकाळचं वातावरण आणि संध्याकाळच्या वातावरणामध्ये सध्या आपण ही आजच्या रात्रीतील दुसरी मॅच देखील खेळतोय. 40 खेळाडू म्हटल्यानंतर नेहमीच एक वेगळी ऊर्जा पाहायला मिळते. 40 नेहमी एक वेगळा दर्जा पाहायला मिळाला अनेक स्पर्धेमध्ये. पुढे आलेत, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फुटबॉलचा चांगला वापर केला होता पण प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीये, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकातील आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अशोक भोईर यांनी चांगली वापसी केली. पहिल्या षटकामध्ये ज्ञानेश्वर कोहली यांच्या विरोधात जगदीश मात्रे यांच्या बॅटमधून एक षटकार, एक चौका जरूर पाहायला मिळाला, पण त्या खेळाडूला तर थोडस शांत ठेवलं. बोलबाला पाहायला मिळाला अशोक भोईर यांचा. फटका जरूर चांगला, बी शेप मध्ये खेळला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. झेल टिपला जातोय आणि दुसरा हात लागलाय तरघर संघाला. खेळाडू क्रमांक 2 जगदीश म्हात्रे होतील झेल बाद. चला एकत्र येऊ नका, लगेच कुंभोडची टीम. संदीप होते तिथे आणि लॉंग ऑन मध्ये त्यांनी चांगला झेल टिपला. महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाता असताना पाहायला मिळतात जगदीश म्हात्रे. चांगली सुरुवात केली होती जगदीश म्हात्रे यांनी. त्यांच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार पाहायला मिळाला आणि या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू बाकी आहे. अशोक भोईर यांचं हे षटक फार महत्वाचं राहिलंय. एक जी महत्वाची गोल्डन विकेट म्हणूयात जी मिळवून दिल्या अशोक भोईर यांनी जगदीश म्हात्रे यांना बाद केला. ईश्वर आले आणि ईश्वरच्या बॅटची काढा लागून फर्स्ट मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटला. चेंडू सरळ चालला बॅकवर्ड रिजन आणि लॉंग स्टॉप रिजन मध्ये. मिळतील धावा 4 आणि या 4 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या बॅटिंग करणाऱ्या तरघर संघाच्या. 2 बाद 22 धावा, 22 रन्स. चला आपण पुन्हा एकदा विनंती करत आहोत नाविकाडी आणि नावा दोन्ही टीमचे कॅप्टन
22 धावा आपल्याला लागल्या गेल्या 22 रन्स. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा आपल्याला लागल्या गेल्यात. चला आपण विनंती करतोय यापुढे होणारा सामना न्हावी खेळाडी आणि त्यांच्या विरुद्ध धावा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण ही पहिली इनिंग सामन्या अगोदर या. मंगेश कोळी यांना आपण पाहतोय. नुकताच पाचगाव प्रीमियर लीग पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये देखील सलग 4 विकेट याच गोलंदाजांनी मिळवल्या होत्या. मंगेश कोळी यांना आपण पाहतोय. त्याचा खेळ चांगलाच पाहायला मिळाला. आज ज्यांचा वाढदिवस आहे विजय शेठ कारकर यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्यकांत मडबी गावठाण यांच्या वतीने देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि संपूर्ण लाईट हाऊस ग्रुप गावठाण यांच्या वतीने देखील विजय शेठ खारकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा येताना पाहायला मिळतात. सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी आणि त्याचा संपूर्ण ग्रुप, या ग्रुपच्या वतीनं साहेबांना देखील खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण देऊयात. मंगेश कोहली आलेत. 22 धावा आपल्याला लागल्या गेल्या 22 रन्स. आपण स्कोर बोर्डवर पाहू शकता. मंगेश कोहली आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईकला पण मेघनाथ यांना पाहू शकता. जे सलामीला आलेत त्यांच्या बॅटमधून 3 चेंडू ते खेळले. 4 धावा त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्यात. यावेळचा बॉल पडल्यानंतर थोडासा खालीच राहिला. यशनं हा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण बाल बचावलेत म्हणूयात. कदाचित इथून चिकी सिंगल रन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता खेळाडूंचा, पण तो यशस्वी पाहायला मिळाला नाही. त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतो आणि पहिला चेंडू निर्धाव हाताळल्या. मंगेश कोळी यांचा पण कौतुक करूया. चांगली गोलंदाजी सध्या करतात. बॅकफुटला जाऊन हा फटका खेळायचा होता, पण पुन्हा एकदा वेगानं बीट केल्या. वय वर्ष 46 आहे, पण काय चांगली गोलंदाजी केली मंगेश कोळी यांनी. कौतुक करूयात या गोलंदाजांचं. अचूक टप्पा, वेग देखील नियंत्रित आहे आणि चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मागील 2 चेंडूवर त्यांचा राहिलाय. पुढे जाऊन फटका खेळून काढला. बॅक टू बॉलर. 2 क्षेत्रक्षक वेगाने आलेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. एका धावसंख्येवर थांबवलं जात आहे आणि बऱ्याच उशिरानं होईना, पण इथून सिंगल रन्स कंप्लीट केले गेले आणि या एकेर धावेनिशी धावपटा धावा लागले गेले. त्या 2 बाद 23 धावा. 23 धावा धावपटल्यावर पाहायला मिळतात. चला नावेकाडी आणि नावा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असेल तर लगेच इथे या. यावेळचा बॉल हलक्या तरी खेळून काढला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्रक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. वेगानं 2 धावा कंप्लीट केले गेल्यात, पण इथून मात्र पंचांचा इशारा आला. 1 रन शॉट, त्यामुळे 1च धाव मिळेल. नावा टीमचे कॅप्टन आलेत. न्हावे खाडी संघाचे कर्णधारांना आपण आता विनंती करतोय, पहिली इनिंग संपण्या अगोदर न्हावे खाडी टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा, अन्यथा मात्र समोर नावाखाडी संघाला नाणेफेकीचा कॉल विजयी दिला जाईल. अकुट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टिक्षक पुढे गेले होते, पण झेल काय मात्र घेऊ शकले नाही आहेत. 1च धाव मिळाला जात आहे आणि एकेरी धावेनिशी मात्र 25 धावा. या षटकातील शेवटचा बॉल, पण गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. मंगेश कोळी यांच्याकडे काय नियंत्रण आहे, काय टप्पा, स्वतःला फिट ठेवलं आणि आज मात्र हिट गोलंदाजी पाहायला मिळते. वय वर्ष 46 आहे प्रणय, पण काय गोलंदाजी आहे गोलंदाजाकडे. क्रिकेट चांगलेच खेळतात. त्यावेळचा बॉल थोडासा अकुट टप्प्याचा पाहायला मिळाला. आणखी एक डॉट बॉल. षटक आवडले असेल एकदा जोरदार टाळ्या बंद द्या. आवडलं ना. स्टंपिंगची विकेट मिळाली जाईल, त्यामुळे तिसरा आदरा लागलाय तो म्हणजे तरगर संघाला. खेळाडू खेळत असताना पुढे गेले आणि स्टंपिंग केले शिक्षकांना, त्यामुळे मेघनाथ इथून होतील बाद. तिसरा आदरा लागलाय तरगर संघाला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटा धावा लागले गेले त्या अवघ्या 25 धावा, 25 रन्स. चला नाविकाडी टीम नाविका टीमचे नरेश कडू जर आपणाला असेल तर पहिल्यांदा रिपोर्टिंग करा, किंवा शरद ठाकूर जर उपस्थित असेल तर त्यांना देखील आपण विनंती करूयात आपण या, कारण हे षटक संपण्या अगोदर जर आपले दोन्ही कॅप्टन आले नाही आहेत, समोर नावा संघाचे कॅप्टन आलेत, तर नावेगाडी संघाच्या कॅप्टनला आपण पुन्हा एकदा हा शेवटचा पुकार आहे.
मदन कोहली आहेत. 25 धावा आपल्याला लागले गेल्यात. शेवटचे षटक. अकूट टप्प्याचा बॉल त्याच्यावर फटका सजवला. मिड विकेटच्या पलीकडे पाठवले चेंडूला. सीमा पार. मिळतील धावा 6. आला हा खणखणीत षटकार. ईश्वर यांच्या बॅट आलेला षटकार आणि या षटकारानं 31 धावा दाबड्या लागल्या गेल्यात. जो संघ शांत होता कुंभुडभुजी संघ त्याला खडखडून जागच केलाय. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. शेवटचं षटक आपण म्हणतो ना प्रणेश की हे हाणामारीचं षटक आहे. इथून धावा जेवढे तुम्ही बनवाल तेवढं चांगलं टार्गेट सेट करत असता आणि तो टार्गेट बनवण्याचा प्रयत्न जरूर केला. तो अर्थातच ईश्वरनं त्यांच्या बॅटमधून हा पहिलाच चेंडू आणि त्या पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय मदन कोहली यांचं षटकारानंच. आडव्या बॅटनं आणखीन एक तडाखा. वायडिश लॉंग ऑनच्या वरतून बॅक टू बॅक ईश्वर यांच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. दोन चेंडू आणि दोन मोठे फटके आणि या दोन षटकारानं पूर्णपणे समीकरण बदलवलं. ज्या 18 चेंडूमध्ये 25 धावा होत्या त्या मागील 2 चेंडूवर 12 धावा या गोलंदाजांना खर्ची केल्यात. त्यामुळे त्या धावपटा धावा लागल्या गेल्यात त्या 37 धावा. 37 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करतोय तरगर संघ. चला नाविकाळी टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत अजून पोहोचले नाहीयेत. 4 चेंडू संपण्या अगोदर आपण मात्र लगेच या. पहिल्या इनिंगचे आणखीन 4 चेंडू खेळ बाकी आहे. मागील 2 चेंडूवर 2 षटकार पाहायला मिळाले. आणखीन एक काय कमालीचा फटका. सलग्न तिसरा षटकार आलाय ईश्वर यांच्या बॅटमधून. तीन चेंडूवर 3 षटकार. या स्पर्धेतील दुसरा खेळाडू ईश्वर यांच्या बॅटमधून आलेला हा सलग्न तिसरा षटकार. प्रदीप खारकर यांच्या बॅटमधून 3 चेंडूवर 3 षटकार कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले होते आणि आजच्या रात्रीमध्ये ईश्वर यांच्या बॅटमधून आलेले हे 3 चेंडूवर 3 षटकार. 43 धावा आपल्याला लागले गेलेत. 43 रन्स. फुलटॉस बॉल. आणखीन एक चेंडूवर आक्रमण केलंय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि झेल टिपला जातोय. नशीब तिथे होते आणि त्यांनी हा झेल टिपला. चौथा हात लागलाय तरगर संघाला. पण बॅटिंग आवडली असते तरी ईश्वर यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. कमालीची बॅटिंग त्यांनी केली. 3 चेंडूवर 3 षटकार त्यांनी ठोकलेत आणि चांगलीच बॅटिंग केली आहे. 7 बॉल मध्ये 24 धावा. फुलटॉस होता पण फुलटॉसला कन्वर्ट करता आला नाहीये. चला बॅट्समन रिव्ह्यू आहे ना. हाईट पॅक साठी बॅटिंग रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमनं. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज दिला. पाहूया आता. फेर डिलिव्हरी आहे त्यामुळे आता खेळाडू ईश्वर यांना माघारी परतावं लागेल. पण चांगली बॅटिंग केल्या. 3 षटकार ठोकलेत. 1 चौकार. 7 बॉल फेस केले त्याडी. 24 धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. चांगलीच बॅटिंग केल्या. 7 बॉल मध्ये 24 धावा. फुलटॉस बॉल होता. हाही बॉल सीमारेषा पलीकडे जाईल असं वाटत होतं पण नशीब होती ज्यांनी झेल टिपला. अतुलजी कोळी आप्पांचं इथं आगमन झालं. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. एक नामांकित पंच आहेत आणि कित्येक काळ त्यांनी क्रिकेटचा काळ देखील गाजवला. अशी आत्मरामजी कोहली आप्पा यांचं देखील इथं आपण सहर्ष स्वागत करूयात. वीरचंद्र मोहिते आले 6व्या क्रमांकावर दाखल झालेत. यावेळचा बॉल आणखीन एक तडाखा समोरच्या दिशेनं. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत
टिपला जातोय जेल. वैभव तिथे होती आणि आणखीन एक हादरा लागला तो बॅटिंग करणाऱ्या तरघर संघाला. मदन कोहलीला मिळालं जातं हे वैयक्तिक दुसरं यश. बॅक टू बॅक 2 हादरे लागले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सन्माननीय श्रीपतजी मडवी साहेबांचे इथं आगमन झालं. सरचे स्वागत करूया साहेब चषकामध्ये. आपलं सरचे स्वागत आहे सन्माननीय श्रीपतजी मडवी साहेब आणि त्यांचे इथे शुभागमन पाहायला मिळतात. त्यांचं आपण सरचे स्वागत करूयात. प्रथमतः शब्द सुमनाने मागील 3 चेंडूवर 3 षटका जरूरपणे आले पण चांगली वापसी पाहायला मिळते. 2 चेंडूवर 2 देखील विकेट मिळवलेत. त्यामुळं धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 43 धावा 43 रन्स. अजून या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू बाकी आहे. राजू आले यावेळचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू निघून चालला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट. तिसरीसाठी पलटलेत आणि तिसरी धाव घेत असतानाच खेळाडू बाद झालेत. त्यामुळे तिसरी धाव कंप्लीट नसणाऱ्या पहिल्या इनिंगचा इथं खेळ समाप्त झाला आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना तरघर 40+ या संघानं धावपटा धावा जमा केल्यात त्या 45 धावा 45 रन्स आणि या 46 धावांचं मात्र आता आव्हान असेल 46 रन्स. श्रीपतजी मडवी साहेब इथं आलेत आणि त्यांचा आपण प्रथमतः शब्द सुमनाने स्वागत करतोय. साहेब चषकामध्ये आपलं सरचे स्वागत आहे साहेब. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. आपलं सरचे स्वागत आहे. चला नावेगाडी टीम साठी आता विशेष शेवटचा हा कदर कॉल आहे. लगेच या जवळजवळ कॉम्बॉक्स मधून तुम्हाला बऱ्याच वेळा आवाज दिला. त्यामुळे आता त्यांचे कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत. 40+ म्हटले की शिस्त असते. बऱ्याचशा गोष्टी ती जपत असतात आणि नाणेफेकीचा आपण कॉल करणार आहोत. सिमरन आर्टचे ओनर महेशजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत. एका बाजूला आपल्याला नाभा आणि त्यांच्या विरुद्ध नाभेखाडी. महेशजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. साहेब जास्त गाडी या स्पर्धेमधील हे दोन्ही दिग्गज संघ एकमेकांच्या विरुद्ध आणि टॉस जिंकला नावेगाडी टीमनं. एकंदरीत निर्णय आपण लगेच घेऊन पहिल्याच्या आतमध्ये दाखल पा. एक नामांकित स्पर्धा तुम्ही पाहता गौरी स्पोर्ट उल्वे. सन्माननीय श्रीपतजी मडवी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांनी आपला शुभ सन्मान स्वीकारावा. अमितजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते श्रीपतजी मडवी साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. क्रिकेटवर नितांत प्रेम साहेब चषकामध्ये नेहमी त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. असे सन्माननीय श्रीपतजी मडवी साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करतोय. वस्त्र अलंकार आणि सुगंधी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण साहेब चषकाची ट्रॉफी देऊन त्यांना सन्मान केलं जातं. श्रीपतजी मडवी साहेब आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित केलीत त्याबद्दल आपण तुमचे आभार व्यक्त करतोय. पहिल्या सत्रामध्ये धाबा जमा केल्यात 45 धाबा आणि 46 धाबांचं टार्गेट सेट केलंय ते मूळ विजय संघासमोर. तुम्ही कुठेही जाऊ नका. दुसऱ्या सत्रामध्ये याच विभागातील मराठीतील गोड आवाज राजकिरण कोळी सरांचा आपण ऐकूयात आणि दुसऱ्या सत्रामध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. हा ठीक. धन्यवाद विपुलजी पाटील सर, ज्यांचा आवाज आपण ऐकलात. अतिशय गोड असं समालोचन ज्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळते. व्यासपीठावरती आपण पाहतोय सिमरन आर्टचे ओनर महेश शेठ नाईक यांची उपस्थिती लाभलेली आहे. विजय शेठ खारकर साहेबांच्या समवेत ते बसलेले आहेत. तसेच धीरजजी कोहली यांची उपस्थिती लाभलेली आहे. आकाशजी आपली उपस्थिती लाभलेली आहे. याच्यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजेच न्हावे विपक्ष नावेखाडी. मग न्हावे गाव ज्या ज्या वेळेला आवाज लागतो त्या त्यावेळेला आदरणीय चंद्रकांतजी गरज साहेब मग न्हावे गावामध्ये अतिशय उत्कृष्ट समाजसेवेचे काम करत असताना मग ज्या ज्या वेळेला माझा आवाज येतो त्यावेळेला लगेचच 500 रुपयाचं पारितोषिक गुगल पे होतं. विशेष आभार त्यांचेही व्यक्त करेन. अशा काही व्यक्ती आहेत. मग नावेखाडीचं ज्या ज्या वेळेला नाव येतं त्यावेळेला दीपक शेठ तांडेल असतील, शेलगरचं नाव येतं सचिन शेठ बघत असतील, लगेचच का बक्षीस न सांगता येतात
तर हे मन जिंकण्याचं काम केलं ते म्हणजेच 40+ मास्टर्स उलिव्हिनेटच्या सर्व संघांनी. आज ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्र येऊन जे काही कामं केली त्या कामांची पोचपावती म्हणजेच उलिव्हिनेट 40+ मास्टर्स. मग संस्थापक अध्यक्ष राजनजी कोले असतील, आताचे अध्यक्ष आपले जितेंद्रजी सोमासे साहेब असतील, कार्याध्यक्ष अशोकजी भोईर असतील, उपाध्यक्ष विजय शेठ खारकर आणि निश्चितच हनुमान शेठ भोईर असतील, सल्लागारही तेच आहेत. अशा सर्व व्यक्तींच्या एकत्रित येण्याने हा खऱ्या अर्थाने कार्यभार चालू आहे. शैलेजी चिर्लेकर असतील, संदेश सुशीलजी असतील, संदीपजी म्हात्रे असतील, खऱ्या अर्थाने या सर्व व्यक्तींनी हा कार्यभार हाताळण्याचं काम केलं. तसेच अनेक व्यक्ती त्यांच्या समवेत कायम कार्यात मग्न असतात. आज ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित उल्लेख करताना आपले मोरावेचे एक असे व्यक्ती आहेत जे गुणसंख्या लेखन म्हणून काम करतात. प्रणयजी गुणसंख्या लेखकाचं काम करत असताना एखाद्या खेळाडूला जरी काही जखम झाली किंवा लागला तरी त्यांना बँडेड आणि फर्स्ट एड किट पोहोचवण्याचं काम सुद्धा तेच करतात. गुणसंख्या लेखनाच्या कार्यामध्ये आज उल्वे नोडमध्ये ज्या व्यक्तीचा हातखंड आहे, शांत सुवाच्य लेखन, योग्य ती टापटीप अशी सर्व बाजूंनी काम करणं हे खूप महत्वाचं आहे. शंकरजी नाईकही आपले बामणडोंगरीचे, ज्यांच्या माध्यमातूनही या स्पर्धेला शुभेच्छा येतात. खऱ्या अर्थाने त्या व्यक्तींनीही कायमच या स्पर्धेमध्ये आणि आपल्या माणसांसाठी कायम प्रेम दिले. तर जाऊया मॅचकडे. वेळ जास्तीचा घेऊ नका, आपण लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवा. येणाऱ्या 24 मध्ये 46 धावा आहेत. मॅन्डेटरी 46 रन्स आर रिक्वायर्ड इन द अपकमिंग 24 डिलीवरीज. तो चलिए चलते हैं मैदान की ओर, जहां पे ये आज का सुनहरा दिन हम देख रहे हैं. और ये शाम जवा होती है और इस जवा होते हुए शाम में जिस तरह से ये हवा लहरा रही है, ठंडी हवा का झोंका सभी से मौका मिल रहा है, यहाँ पे मिलने का प्रयास करेगी. और निश्चित तौर से पहले बल्लेबाज नरेंद्र और ओपनिंग बैटर्स के नॉन स्ट्राइक एंड पे नसीब और गेंदबाज के तहत संतोष. पहली गेंद सामना करेंगे नरेंद्र. आड़े हाथों से खेलने का प्रयास किया था, कट किया है, जरूर यहाँ पे मिसफील्ड हो चुकी है, उसका खामियाजा भुगतना पड़ेगा टीम तरगर को. पहले ही गेंद पे आई है डिक्लेयर्ड नंबर 4. इस गेंद के ऊपर शायद से ऐसा लग नहीं रहा था क्योंकि पूरी तरह से बैट पे गेंद नहीं आई थी. मिस टाइमिंग स्ट्रोक जरूर देखने को मिला था, लेकिन अगर फील्डर फंबल होते हैं तो उसका खामियाजा फील्डिंग करने वाले टीम को भुगतना पड़ेगा. पहले गेंद पे नंबर 4, इसका नसीब आज दिख रहा है टीम कोम्बड़बुजी की ओर से. दूसरी गेंद, इस बीच बहुत बढ़िया स्ट्रोक, अच्छी तरह से पिकअप किया था, पहले ही रीड की थी इस डिलीवरी को और क्या बेहतरीन पिकअप करके ये स्ट्रोक को भेजा है लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर. नंबर 6. काबिल तारीफ यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं नरेंद्र कोहली अपनी टीम के लिए. शायद पहला स्ट्रोक मिस टाइमिंग हो सकता था, लेकिन ये वाला स्ट्रोक पूरी तरह से अपने बैट के पल्ले में उठा के गेंद को फेंक दिया लॉन्ग लेग रीजन के ऊपर से. नंबर 6. तो जिस तरह से टारगेट बना था 46 का, उसको पहले 2 गेंदों में 36 किया. शॉट ऑफ लेंथ थी, इस बीच बॉडी वेट ट्रांसफर करते हुए बहुत बेहतरीन पुल देखने को मिला है. पहले 3 गेंद के ऊपर आया है तीसरा डिक्लेयर्ड स्ट्रोक, जिसमें आएंगे नंबर 4. ये चौवे के हिसाब से और चौवे के सहायता से रन संख्या बन जाएगी 14. क्या बात है, बेहतरीन. नरेंद्र कोहली अपनी टीम के लिए हमेशा से ही एक संकट मोचक का काम करते हुए दिखे हैं और आज भी उसी तरह से ये शुरुआत की है. गेंदबाज संतोष सोचना पड़ेगा, अपने बॉल के ऊपर काबू करना पड़ेगा, जो बाउंस है ना उसको कंट्रोल में लाना पड़ेगा. पुलर लेंथ थी, अभी तो बाउंस भी दिखने को नहीं मिला. ऑफ स्टंप के बाहर लोअर फुल टॉस कवर्स क्षेत्र में जब तक प्रोटेक्शन से गेंद फेंकी जाएगी तब तक 2 रन संख्या इजीली अर्जित की जाएगी.
गुड रनिंग बिटवीन इन द विकेट बाय बोथ द बैटर्स नरेंद्र नसीब, दोनों भी एन नाम के खिलाड़ी जो कि टीम कोम्बडबुजे के लिए, आज कोम्बडबुजे का एक महत्वपूर्ण दिन है। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, फुलर लेन थी, लोअर फुल टॉस जरूर था, लॉन्ग ऑफ में वहां पे प्रोटेक्शन है, फील्डर है, एक रन यहाँ पे मिल सकती है। धाव गति जब देखेंगे तो जब चलना था 11.50 के तहत, लेकिन अभी बन चुके हैं 17। तो अच्छी तरह से यहाँ पे हैंडल किया है इस प्रेशर को नरेंद्र ने। आज कोम्बडबुजे गांव के लिए एक महत्वपूर्ण ऐतिहासिक दिन है। नांदेई माता मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्था की आज ओपनिंग हो चुकी है और बहुत बड़े शान से ओपनिंग की है आज कोम्बडबुजे वालों ने। बहुत बेहतरीन गेंद है, अंपायर की तरफ देखा गया था, कॉन्फिडेंस ज्यादा था इस अपील में, लेकिन शायद से ताकत कम थी। अंपायर एस मिस्टर एन पैनल कहते हैं कि ये लेग बाइस का ये रन मिल जाएगा, लेकिन लेग बिफोर द विकेट नहीं मिल पाएगा क्योंकि डाउन द लेग का ये गेंद थी और निश्चित तौर से यहाँ पे एक रन मिल जाएगी। तो पहला ओवर मुकम्मल होते हुए हम देख सकते हैं, जिसमें अभी तक 5 गेंदें खेली नरेंद्र ने, जिन्होंने ज्यादा से ज्यादा रन बनाए, और एक गेंद खेली नसीब ने, जिनके बल्ले से रन नहीं आया, लेग बाइस के तहत एक रन आया। तो 17 रन बनाए पहले ओवर में नरेंद्र ने, कुल रन बन चुके हैं 18। साहब चषक जिनका नाम एक ब्रांड है, विजय शेठ खारकर, जिनका आज 50वां बर्थडे है। हमारे विजय शेठ खारकर साहब है और उनका जो काम है, उनका जो रुतबा है वो अलग पेश है। ब्रँडेड व्यक्ती नेहमीच पाहायला मिळतात। सचिन द न्यू बॉलर इन एट नंबर 2 फ्रॉम शेलगर एंड। इस बीच क्या बेहतरीन स्ट्रोक है, लेकिन वहां पे प्रोडक्शन तैनात किया गया है। कवर्स में जब तक फील्डिंग किया जाएगा, गेंद फेंकी जाएगी, तब तक 2 रन संख्या इजीली अर्जित की जाएगी। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट्स। नरेंद्र और नसीब, अगर इस तरह से बैटिंग चलती रही, अगर इस तरह से पार्टनरशिप बनती रही, तो तरगर टीम के लिए थोड़ा सा परेशानी बन सकती है। टीम तरगर यहां से ब्रेक थ्रू देखने के लिए जाएगी, क्योंकि नसीब और नरेंद्र काबिल तारीफ खेल रहे। उड़ाया, शायद से ये पल्ले में आया है पूरी तरह से, गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से हवाई सफर करते हुए जाएगी ये दंदनादा छक्का। लाइव पे अपन देख सकते हैं जिस तरह से गेंद स्लॉट में थी, सामने से उड़ा है, देखो कितनी बेहतरीन उड़ाई इस गेंद को, लॉन्ग ऑन के वहां जरूर प्रोटेक्शन दिया था, फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद जाएगी नंबर 6 के लिए। तो जिस तरह से ये आगाज किया था नरेंद्र ने, उसी तरह से नसीब भी वहां पे अपना काम कर रहे हैं। सचिन की पहले 2 गेंदों में 8 रन संख्या अर्जित की जा चुकी है। इस बीच जाएगी लॉन्ग ऑन तक गेंद, शायद से यहाँ पे क्या बेहतरीन फील्डिंग किया है, लेकिन थ्रो थोड़ा सा खराब, लेकिन कामयाबी मिली है। शायद से बाउंड्री जा सकती थी, 2 रन अपने टीम के लिए बचाए जरूर। तो इस 2 के सहायता से कुल रन संख्या बन जाएगी 28। 28, 15 में 18 की जरूरत। ये गेंद सीधी फेंक दी थी और निश्चित तौर से छोड़ दिया था, लेफ्ट टर्न किया था नसीबदारा, तो अंपायर का इशारा आएगा ये वाइड और +4। तो मैच का जो रुतबा था, जो कि टारगेट था 46, उसको पूरी तरह से निष्काम किया है, निष्क्रिय किया है इन दोनों बल्लेबाजों ने। 15 गेंदे और 13 की जरूरत, तो पूरी तरह से मैच की जो हवा थी उसको निकाल दी गई है। बेहतरीन बल्लेबाजी, ये उड़ाया है और कॉम बॉक्स के ऊपर से सलामी दी है इस नंबर 6 को। अंपायर एनआर पैनल कहते हुए ये आएंगे नंबर 6। क्या बेहतरीन बल्लेबाजी, इस मैच का पूरी तरह से रुतबा ही चेंज किया। इस मैच का जो जिस तरह से मैच को चालू किया था टीम तरगर ने, ऐसा लग रहा था 11.50 से इस रन को चेस करने, शायद से ये मैच आखिरी ओवर तक जाएगा, लेकिन नहीं,
नसीब और नरेंद्र सुनने वालों में से नहीं है, इनको ये गेम जल्दी खत्म करनी है। बेहतरीन का एक ही वर्ड हम कर सकते प्रणय, आउटस्टैंडिंग। आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस बाय बोथ द बैटर्स। पहले गेंदबाज संतोष आए, उन्होंने 18 रन दिए, और अभी आए हैं सचिन। फुल टॉस, शायद से गेंद हवा में है लेकिन वहां पे कोई भी फील्डर नहीं है, और अंपायर का इशारा है वेस्ट साइड का ये गेंद नो भी रहेगी, और नो के तहत ये चौवा भी मिल जाएगा, तो 5 रन संख्या और जोड़ दी जाएगी। एक गेंदबाज ने गेंदबाजी नहीं की, एक गेंदबाज ने तरगर टीम को इस श्रृंखला से आउट किया। जिस तरह से गेंदबाजी करनी थी, बिल्कुल उसी तरह से गेंदबाजी नहीं देखने को मिली है। 2 रन की जरूरत। सामने खेला है बैक टू द बॉलर, और द बॉलर हेड। 1 रन कैन बी कंसीडर्ड। 1 मोर डिलीवरी टू गो इन दिस ओवर। तो इस ओवर में और एक गेंद आनी शेष है अभी, और जीत के लिए रन्स की आवश्यकता है, ओनली 1। अड़े हाथों से खेला है, और एक गोल्डन रन जो कि विनिंग का था, वो भी नरेंद्र